नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रत्येक सुखादुखात साथ देणारं नातं हे मैत्रीचं असतं असं म्हटलं जातं. मात्र मैत्रिणीचा विश्वास जिंकत तिचंच घर लुटून नेणाऱ्या मैत्रिणीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पुण्यातील आंबेगाव परिसरात घडलेल्या या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होते आहे. मैत्रीला काळीमा फासणारं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. फिर्यादी महिला व आरोपी महिला ह्या दोघी जणी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघीही लग्नाच्या पूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी करायच्या, त्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री होती. लग्नानंतर फिर्यादी या आंबेगाव परिसरातील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या एम्ब्राइड सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. 6 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता ऐश्वर्या संजय गरड ही आरोपी महिला फिर्यादीच्या घरी कोल्ड कॉफी घेऊन पोहोचली. तिने ती कोल्ड कॉफी फिर्यादीला प्यायला दिली. अर्थात मैत्रिणीने आणलेल्या कॉफीबद्दल फिर्यादीच्या मनात जराही शंका उपस्थित झाली नाही. मैत्रिणीने आणलेली कोल्ड कॉफी कुठलाही विचार न करता फिर्यादीने पिऊन टाकली. मात्र याच कोल्ड कॉफीमध्ये आरोपीनं गुंगीचं औषध मिसळलं होतं. त्यामुळे काही वेळातच फिर्यादी बेशुद्ध पडल्या. याचाच गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या बेडरूममध्ये जाऊन कपाटाच्या ड्रॉवरमधील 5,46,000 रुपये किमतीचे दागिने चोरी करून नेले. काही वेळाने शुद्ध आल्यानंतर फिर्यादींना घडलेली बाब लक्षात आली. आपल्याच मैत्रिणीने केलेला आपला घात पचवणं त्यांच्यासाठी अवघड होतं. मात्र त्यांनी आरोपीला फोन करून तिच्याकडे विचारणा केली. त्यावर आरोपीने गुन्ह्याची कबुली देत दागिने परत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र वारंवार संपर्क करूनही आरोपीने दागिने परत दिलेच नाहीत आणि त्यामुळे अखेर फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच दरम्यान आरोपी महिलेला भारती विद्यापीठ पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं असून तिच्याकडून चोरीचे दागिनेही जप्त करण्यात आले. याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. आरोपी आणि फिर्यादी या दोघी मैत्रिणी जवळपास 3 वर्षापासूनच्या आहेत. याच्यामध्ये आरोपी ही बँकिंगचा स्टडी करते, त्याचबरोबर तिचा नंबर एमपीएससीचा स्टडी करतो. सायंकाळी तिच्या घरी आलेली होती आणि घरी आल्यानंतर तिला कोल्ड कॉफी ऑफर केली की मी कोल्ड कॉफी आणलेली आहे, आपण दोघी घेऊया म्हणून. आणि हिनं पण मैत्रीण असल्यामुळे विश्वास ठेवून ती घेतली. तिला माहित नव्हतं त्या कॉफीमध्ये काही मिसळलेलं होतं वगैरे. तर त्यामुळे ती त्या कॉफीमध्ये तिनं येतानाच काहीतरी मिसळून आणलेलं होतं गुंगीचं औषध, की ज्यामुळं ही जी फिर्यादी होती ही बेशुद्ध होऊन झोपी गेली. आणि त्याच्यानंतर मग तिनं तिच्या घरातले सगळे कपाट वगैरे उघडून त्याच्यातून जवळपास 5,46,000 रुपये किमतीचं सोन्याचे दागिने वगैरे असं माल आहे ते चोरी करून घेऊन गेली. आणि ही शुद्धीवरती आल्यानंतर हिच्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत तसं घडलेलं आहे की आपण बेशुद्ध पडलो आणि आपल्या घरातून सोनं वगैरे हरवलेलं आहे. त्यानंतर तिनं तिचा शोध घेतला आणि तिनं विचारायचा प्रयत्न केला. तर तिने फक्त देतो म्हटली, परंतु प्रत्यक्षात तिला काही दिलं नाही. त्यामुळे मग फिर्यादी महिलेने पोलिसांकडे कंप्लेंट केली आणि फिर्यादीच्या कंप्लेंटवरून पोलिसांनी मग सदर महिलेला पुणे पोलीस स्टेशन इथं अटक पण केली. आणि अटक झाल्यानंतर तिच्याकडून जवळपास सगळ्या गोष्टींची रिकव्हरी झालेली आहे. सध्या ती पोलीस कस्टडीमध्ये आहे. 5,46,000चा जो पण माल गेलेला होता फिर्यादीचा तो सगळा रिकव्हर करण्यामध्ये पोलीस यशस्वी झालेले आहे. आणि या तपासादरम्यान अशी गोष्ट उघडकीस आली की ह्या आरोपीने याच्यापूर्वी स्वतःच्या घरीही असाच प्रकार केलेला आहे, तोही उघडकीस आलेला आहे. त्या पद्धतीने तिकडे ज्या ठिकाणी हा घटना घडलेली आहे तिथे त्या संदर्भाने गुन्हाही दाखल होईल. अन्नपदार्थांमध्ये गुंगीचं औषध टाकून ते खायला देऊन त्याच्यानंतर होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात. अनेकदा आरोपी आणि फिर्यादी हे या प्रकरणांमध्ये अनोळखी असतात. अनोळखी ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना समोर येतात. मात्र खरं तर पुण्यामध्ये जिवलग मैत्रिणीनेच कोल्ड कॉफीमधून गुंगीचं औषध देऊन घरात दरोडा टाकल्याचं हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा होताना पाहायला मिळते. सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि अशी मैत्रीण मुळीच नको असं म्हणताना सुद्धा पुणेकर पाहायला मिळतात. दरम्यान या सगळ्याच प्रकरणानंतर आता या आरोपी महिलेला अटकही करण्यात आली असून या सगळ्या प्रकरणानंतर गुंगीचं औषध देऊन जे काही गुन्हे घडत आहेत त्यामुळे अशा पद्धतीने अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि त्याचबरोबर जवळच्या व्यक्तींनी सुद्धा आणलेल्या अन्नपदार्थांना थोडंसं आधी टेस्ट करून मग त्याच्यानंतर हे अन्नपदार्थ खायचे की नाही हे ठरवण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून केलं जात आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.